नमस्कार, मी भूषणराव. तुम्ही पाहता मराठी 24 तास. सध्या आपल्यासोबत जे दिसून राहिले भगव्या दुपट्ट्यातले, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपल्या अचलपूर तालुक्याचे उपप्रमुख होते. सोबतच ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आजचा विषय महत्वाचा काय की थोडासा यांच्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीबद्दल चर्चा केली, पण त्यांची आक्रमकता पाहून असं लक्षात येऊन राहिलं की सरकार अशा म्हणजे वाळवा वाळवीचे कामं का बरं करत असं यांचं म्हणणं होतं. तर सगळ्यात पहिले तुमचं आपल्या मराठी 24 तासवर स्वागत आहे. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण एक असतपूर सर्कल या भागातून पडता, म्हणजे एक आपला अचलपूर तालुक्यातला भाग आहे, अर्धा भाग जवळपास दर्यापूरमध्ये जाते. तर आता आपण पाहतो त्या ठिकाणी मागच्या वेळेनं जे जिल्हा परिषद निवडून आले होते तेच आपले आज अचलपूरचे आमदार आहेत. प्रवीणजी तायडे आज आमदार आहेत, तेच असतपूर सर्कलचे भारतीय जनता पार्टीतून जिल्हा परिषद सदस्य होते. यावेळची कंडिशन कशी आहे? आपण सांगितलं की आपली तयारी एकदम ताकदवर होती. आपला जो उमेदवार होता हा सुद्धा बळकट होता, बळकट आहे आता पण तुम्ही म्हणताय की सध्या निवडणुकाच लागायच्या आहे. निवडणुका जर लागल्या तर फुल ताकदनं तुम्ही रणांगणात उतरणार. काय सांगाल याबद्दल तुम्ही? का तुमची तयारी कशी आहे सध्या तरी? आमची तयारी एकदम चांगल्या पद्धतीनं होती. सर्वांना उत्सुकता होती जिल्हा परिषदची, परंतु सरकारकडून दिरंगाई होत आहे. बरोबर आहे, लांबणीवर आहे सगळे. कारण सरकारलाही मालूम आहे की विदर्भात काय होणार होतं ग्रामीण क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे त्यांची ढकलाढकली चालू आहे त्याच्यावर. नाही, आता सरकारला सर्व निर्णय तात्काळ घेता येते, हाच निर्णय का तात्काळ घेत नाही सरकार? विदर्भातली गोष्ट तुम्ही म्हणता की सध्या सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, आणि ग्रामीण भागात म्हटलं तुम्ही म्हणता की इथं पंचायत समिती जिल्हा परिषद सीटा थोडासा कमकुवत आहे. म्हणजे एकदम वेळेपर्यंत सांगता येत नाही, पण सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर ग्रामीण मध्ये थोडासा म्हणजे धाकधुकी आहे सत्तेतल्या आपल्या उमेदवारांना. पण आता तुम्ही शिवसेनेतले, तुमच्या एका शिवसेनेतून एक शिंदे गट पण आहे. तुम्ही ज्या सर्कलमध्ये उभे राहसान, तुम्ही पंचायत समितीला उभे राहसान, जिल्हा परिषदली तुमची एक मोठी सीट आहे, जे नामी हस्ती आहे ते. तर अशा वेळेला तुम्हाला असं वाटते काय की जिल्हा परिषद मध्ये असतपूर सर्कलमध्ये म्हणजे तुमची सेनेची सीट येईल, आणि सोबतच तुम्ही म्हणता की तुम्ही स्वतः जर पंचायत समितीला उभे राहता तर तुम्ही स्वतःही निवडून याल म्हणून? बिलकुल येणारच आम्ही, कारण आमचं कामही तसं आहे आणि लोकांच्या अपेक्षाही तशाच आहेत. लोकांना असं चीड झाली आहे, म्हणजे सत्तेतल्या उमेदवाराची चीड झालेली आहे. बिलकुल. चीड कशी झाली बा? म्हणजे काय कारण असा चीड व्हायचं? चीड व्हायचे अनेक कारण आहेत. आता शेतकरी तर असा त्रस्त होऊन गेलाय सरकारच्या नावाने. भावात कोणत्याही याचा भाव म्हणा की पडापडी, कास्तकार सरकार विरुद्ध खुश नाही आहे. म्हणजे कास्तकार सरकारबद्दल खुश नाही आहे, बरोबर आहे. पण बाकीच्याही गोष्टी आहे. आता आपण पाहतो की सध्याची परिस्थिती जर पाहिली तर बाहेर ठिकाणी, बाहेर देशामध्ये खूप मोठे मोठे युद्ध होऊन राहिले, पण आपल्या भारताची स्थिती एकदम स्थिर आहे. पण येणाऱ्या वेळेत सांगता येत नाही, पण सध्या तरी स्थिर आहे. पण अशा वेळेला म्हणता तुम्ही की जो शेतकरी वर्ग आहे हा थोडा नाराज आहे म्हणून. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत? जसं तुम्ही आपल्या मालाले भाव, या गोष्टीचं म्हटलं मालाला भाव नाही आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये रस्ते चांगले नाही आहे. बरं, रस्त्यासाठी तर आता मागच्या महिन्यात आपण माननीय आमदार साहेब प्रवीणजी तायडे यांनी मागं मीटिंग घेतली आणि पांदन रस्त्यांचे बरेचसे आता मार्ग सोपे होतील. मला असं वाटतं की मार्च मध्ये ते चालू होईल. म्हणजे त्यातही कागदोपत्रीच जास्त चालतात, वास्तविकता कमी राहतात. अच्छा, म्हणजे कागदोपत्री तुमचं म्हणणं आहे की जर पांदन रस्ते की त्याचं पर्सेंटेज दाखवून देतात एवढे रस्ते झाले, वास्तविक मध्ये ते होत नाही. म्हणजे मागच्या वेळेनं असं झालं काय की माझे आमदारही होते, तेव्हाही त्यांच्याही कार्यकाळात पांदन रस्ते खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहिले होते की टेंडर वगैरे निघाले होते, दिले होते. टेंडर वगैरे निघतात, पण मोजकेच रस्ते होतात, रेशो दाखवून देतात एवढे झाले तेवढे झाले. कास्तकार इकडे गटारातून जातो. पांदन रस्त्याची तर एकदम बिकट परिस्थिती आहे. बरं, आता तुमचे सेनेतले जे उमेदवार राहणार आहेत त्यांचं नाव तुम्ही घोषित करू शकता का सध्या? की असतपूर जिल्हा परिषदचे जे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत ते कोण राहतील? ते सुधीर भाऊ सूर्यवंशी, सुधीर भाऊ सूर्यवंशी एक नामवंत नाव आहे आणि असतपूर जिल्हा परिषदसाठी. असतपूर जिल्हा परिषद साठी. पण असतपूर जिल्हा परिषद मध्ये पाहिला आपण मोठमोठे आता बळकट असे उमेदवार राहतील असं लक्षात येते की एक खूप दिवसाआधी पाहिलं की आनंदजी काळे जे प्रहार पक्षातून उभे राहणार आहेत त्यांची पण तयारी असतपूर सर्कल मध्ये एकदम दांडगी दिसते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एखादा उमेदवार असा एकदम कणखरच देतील, कारण की मागच्या वेळेनं जे सध्या आपले आमदार आहेत हेच जिल्हा परिषद सदस्य होते, पण यावेळेनं ते ताकदवर सीट देतील. पण अशा ताकदवर सीट ज्या राहतील अजूनही बाकीचे पक्ष आहेत जे नावं सध्या तरी मला लक्षात येत नाही पण आहे, कारण त्या सर्कलमध्ये मी स्वतःही त्या सर्कल मधला आहे. ते एवढे मोठमोठे नावं आणि असे नामवंत जे लोक आहेत अशा ठिकाणी आपले सुधीरजी सूर्यवंशी सेनेची सीट हे खरंच कमाल करेल का? बिलकुल 100%. 100%. 100% करेल. कारण लोक जे बाकी इच्छुक उमेदवार आहे त्यांना आताच सुधीर भाऊच्या नावाने धास्ती लागली आहे. म्हणजे कारण शिवसेनेचे सुधीर भाऊची जादू ही एक वेगळी जादू आहे. म्हणजे जादू म्हटलं तर काही हे तर मंत्र वगैरे ते नाही मंत्र वगैरे नाही, त्यांच्या कामाची जादू आहे, कामाच्या पद्धतीची जादू असते. अच्छा. आणि जुने कार्यकर्ते आहे, जे जुन्या फळीतले कार्यकर्ते होते आज काही वेगवेगळ्या पक्षामध्ये आहे, पण सुधीर भाऊच्या नावाने ते सर्व एका जागे येतील, एकत्र येतील. एकत्र. बिलकुल. अच्छा अच्छा. हा एक ही plus एक point. जादू आहे त्यांची. अच्छा, हे जादू आहे ते. मी म्हटलं की ते जे मंत्र मारून ते जादू नाही, मजाकीचा विषय आहे. परंतु असतपूर जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या वेळेस आपल्याला चित्र काय पाहायला भेटते ते तर नक्कीच पाहू, कारण आपण स्वतः तिथं पोहोचणार आहे असतपूर सर्कल मध्ये. आणि सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती, तुमचा एरिया कोणता राहणार आहे पंचायत समिती? असतपूर. असतपूर प्रॉपर. असतपूर मधून शिवसेनेतून भैया, पूर्ण नाव सांगा तुमचं? भैया योगेशजी योगेश ठाकरे यांना आपण भैया म्हणतो, त्यांना भैया म्हणतात सगळे लोक. तर येणाऱ्या कालखंडात आपल्याला आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येणार आहेत आणि आतापासून याची चाहूल लागलेली आहे. जरी आता महिने बाकी आहेत काही, पण आतापासून त्याची चाहूल लागलेली आहे. उमेदवार हर एक जिल्हा परिषद पंचायत समितीवाला हा उमेदवार फिरत आहे, आपापला कॅम्पेन करत आहे. पण येणाऱ्या 3 ते 4 महिने जवळपास एक कालावधी असा सप्टेंबर पर्यंतचा हा जिल्हा परिषदचा कार्यकाळ येणार आहे निवडणुकीचा. तर येणाऱ्या कालखंडात आपल्याला याच गोष्टीत खूप जास्त भर देणार आहे, कारण की ग्रामीण भाग म्हटलं, विदर्भ जर म्हटला तर या ठिकाणी सत्तेचा कुठंतरी दुमतपणा येऊ शकते. कारण की बाकीचेही उमेदवार जसे आहेत, यांनी म्हटलं की सुधीरजी सूर्यवंशी एक नामवंत व्यक्ती आहे आणि कणखर उमेदवारी ते आपला हे उमेदवारी विजयी उमेदवारी हे ते पक्की करू शकतात. परंतु कांडली सर्कल आहे, शिंदी सर्कल आहे, आसेगाव सर्कल आहे, धोतरखेडा आहे, धामणगाव आहे, गौरखेडा आहे, अशा आपल्या आजूबाजूचे तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी अदर उमेदवार खूप जास्त प्रमाणात आपला विजयाचा डंका वाजवू शकतात.